एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, संजय राऊतांचा गौप्यस्फोट. दिल्लीत अहमद पटेलांना भेटल्याचाही दावा, तर राऊतांच्या दाव्याची शिवसेनेकडनं उडवली गेली खिल्ली. नाना पटोलेंनी लवकर भांड वाजवलं, थोडं थांबायला हवं होतं. शिंदे आणि अजितदादांना मुख्यमंत्री पदासाठी दिलेल्या ऑफरवरनं संजय राऊतांचा टोला. महाराष्ट्रातनं औरंगजेबाची कबर हटवा, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची धमकी. तर औरंगजेबाच्या पराभवाचं प्रतीक म्हणून कबर ठेवायला हवी, रोहित पवार यांचं विधान. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीनंतर खुलताबाद इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षाही वाढवली. हलाल पद्धतीनंच मटण विकणार, प्रमाणपत्राची गरज नाही. नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाचा नितेश राणेंना झटका. तर एकाच्या सांगण्यावरनं व्यवसायात बदल करणार नाही. नागपूरच्या खाटीक समाजाचाही राणेंना विरोध. कोर्टाच्या निरीक्षणावर भाष्य करणं योग्य नाही. कर नाही त्याला डर कशाला, कोर्टानं दिलेल्या स्थगितीच्या निर्णयावरती माणिकराव कोकाटेंचं विधान. खोक्याचं घर पाडण्यासाठी वनखात्यानं अतिघाई केली, आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. कलेक्टर आणि वनविभागाकडे करणार विचारणा. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला. संजय शिरसाट यांच्याकडनं नाराजीचा सूर. निधी कापू नका, शिरसाट मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे विनंती करणार. पुण्यातनं मुंबईकडे निघालेला युवक काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी रोखला. मोर्चाला परवानगी नसल्यानं कार्यकर्त्यांचीही धरपकड. चंद्रपूरच्या घोडाझरी तलावात बुडून 5 तरुणांचा मृत्यू. तर अंबरनाथच्या आपटी नदीमध्ये बुडत असलेल्या तरुणांचा व्हिडिओ समोर. 24 तासानंतर सापडला मृतदेह. आणि सोन्याच्या दरांचा नवा उच्चांक. सोन्याचे दर प्रतितोळा 91,000 रुपयांवर, तर चांदीची किंमत 1 लाखांच्या पार.